प्रेज लॉर्ड. प्रियानो, आज पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनांकडे वळण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. आपण प्रार्थनापूर्वक परमेश्वराच्या वचनांकडे वळूयात. हे बाप्पा, तुझी कृपादृष्टी कर. तू आम्हा सगळ्यांना आशीर्वादित कर. तू आपल्या दासाच्या ओठी आपला शब्द उभा कर. ऐकणाऱ्यास कृपा लाभावी असं दैनकृपेने घडवून आण. आम्हा सर्वांना आशीर्वाद कर. सहाय्य हो बाप्पा. येथून पुढचा समय तुझा आहे. अनुग्रह आणि कृपावृष्टी बाप्पा करावीस. तू आमच्या ठाई गौरविला जातास हीच इच्छा आहे बाप्पा. येशूच्या नावात आमेन. प्रेज लॉर्ड. प्रियानो, आज आपण पितृदिन साजरा करत आहोत. फादर्स डे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो. आणि सर्वच जे पिता आहेत, वडील आहेत, त्या सर्वांनाच आजच्या पितृदिनाच्या शुभेच्छा. प्रियानो, प्रत्येक पित्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाची, आपल्या लेकरांची सुरक्षितता हा एक मोठा विषय असतो. आणि याच विषयाने प्रेरित होऊन, याच विचाराने प्रेरित होऊन प्रियानो तो आयुष्यभर धावत राहतो. खूप कष्ट आपल्या कुटुंबासाठी घेतो. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या लेकरांचं भविष्य बनवण्यासाठी एक बाप प्रियानो रात्रंदिवस झटत असतो. त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये एकच विचार असतो की माझी मुलं, माझं कुटुंब हे सुखी राहिलं पाहिजे. आपल्या मुलांवर एक बाप फार प्रीती करतो प्रियानो. परंतु नुसतं धावून आणि कष्ट घेऊन प्रियानो मुलांचं भवितव्य सुरक्षित होतं असं नाही. आणि म्हणून प्रत्येक पित्यासाठी आजचा माझा संदेश आहे. देवाचं वचन जर आपण पाहिलं, स्तोत्रसंहिता याचा 128 अध्याय, तर त्यामध्ये म्हटलंय की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. त्याच्या माझघरात त्याची स्त्री सफल द्राक्ष वेलीसारखी होईल आणि तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष असा आशीर्वाद मिळवतो. तसंच आपण नीतिसूत्राचा ग्रंथ याचा 20 अध्याय आणि 7 वचन जर पाहिलं तर तिथे म्हटलंय, जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. होय प्रियानो, आपल्याला वाटतं, आपला प्रत्येक बापाच्या हृदयामध्ये आपल्या मुलांचं भविष्य हा मोठा विषय असतो. आणि प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलांचं भविष्य प्रकाशित असावं, त्यांचं जीवन आनंदाने, सुखाने भरलेलं असावं, असं प्रत्येक बापाला वाटत असतं प्रियानो. परंतु त्याच्यासाठी त्याने नुसते कष्ट करून चालणार नाही, रात्रंदिवस नुसतं राबून चालणार नाही प्रियानो. मी पाहतो कित्येक जण तर आपलं घरदार सोडून परप्रांतात जाऊन राहतात, परदेशात जाऊन राहतात, कारण माझ्या मुलांना चांगलं जीवन द्यायचं. प्रियानो, माझ्या वर्गामध्ये एक मुलगा शिकत असायचा. कॉलेजमध्ये तो माझ्या बरोबर होता. आणि मग नंतर एकदा माझी त्याची भेट झाली आणि मी विचारलं का बाबा तू कुठे असतोस? म्हणाल मी दुबईमध्ये असतो. आणि मग फॅमिली तिकडे आहे का? नाही म्हणाला, फॅमिली तिकडे नाही. पहा, मला देवाने 2 मुली दिलेल्या आहेत आणि केरळकडचा आहे तो. म्हणाला त्यांच्या लग्नासाठी मला खूप खर्च असणार आहे, त्यांचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसा भरपूर असणं फार गरजेचं आहे. नुसत्या शिक्षणाने काही होणार नाही. आणि म्हणून त्या माणसाने त्याला दुसरी मुलगी झाल्यानंतर भारत सोडला आणि तो म्हणाला मी 6 महिन्यातनं एकदा घरी येतो, माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला भेटतो आणि पुन्हा मी जातो. आणि रात्रंदिवस प्रियानो तो परदेशात कष्ट करतोय. आणि त्याचं कारण काय, तर मुलांना चांगलं भविष्य त्याला द्यायचंय, त्याच्या लेकींना चांगलं जीवन त्याला द्यायचंय, त्यांचं चांगलं व्हायला पाहिजे, त्यांचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणून हा मनुष्य आपलं सगळं सुख सोडून तिथे राबत आहे. खरंच त्या बापाला सलाम आहे की इतकं तो प्रेम आपल्या कुटुंबावर आणि विशेष म्हणून आपल्या लेकरांवर तो करतो. प्रियानो, प्रत्येक बापाचं हृदय थोड्याफार फरकाने अगदी असंच आहे. आणि प्रत्येक बापाला असं वाटतं की त्याची लेकरं सफल व्हावीत आणि त्याच्यासाठी त्यानं तो रात्रंदिवस झटत असतो. प्रियानो, पण एक गोष्ट ध्यानात घ्या की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत, सगळ्या गोष्टी पैशाने मिळवता येत नाहीत. पण शास्त्रवचन म्हणतं की जर पुरुष देवाचं भय बाळगणारा असला, धार्मिक असला, सात्विक असला, तर त्याची पत्नी सफल द्राक्षी वेलासारखी ती आपल्या माझघरामध्ये सफल होईल आणि त्याची मुलं जैतुनासारखी होतील. होय प्रियानो, जैतुनाचं झाड तुम्ही समजताना कसं आहे? होय, त्याची फळं, त्याचं जैतुनाचं फळ किती कॉस्टली आहे, जैतून त्याचं तेल किती महाग आहे. म्हणजे समृद्धीचं दर्शक आहे प्रियानो. म्हणजे ती लेकरं काय होतील? समृद्ध होतील.
कशामुळे होतील? तर बाप परमेश्वराच्या भयात आहे म्हणून. आम्ही पाहतो प्रियानो, परमेश्वराने शल्मोनाला जे सांगितलं ते जर आपण बघितलं तर परमेश्वर शल्मोनाला म्हणतो, माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ एक राज्य यहुदाचं तुझ्या घराण्याकडे राहील. होय, कारण तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालला नाही. शल्मोनाच्या अपराधांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली, पण देवाने त्याचा जो बाप आहे, शल्मोनाचा बाप दावीद, याची आठवण, त्याची भक्ती, त्याचं विश्वासूपण, त्याचं नीतीचं जीवन, या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून प्रियानो, जरी देव शल्मोनाला शासन करू पाहत होता, इच्छित होता, तरी काही गोष्टी परमेश्वराने तिथे दया माया दाखवली. का दाखवली? कारण दावीद राजा. तसंच आम्ही पाहतो इस्रायलाच्या इतिहासामध्ये पुन्हा मी पाहतो की सर्व इस्रायल गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर परमेश्वर अब्रामाशी जो परमेश्वराने करार केला याची आठवण करतो आणि पुन्हा त्या इस्रायलाला प्रियानो त्या परतांतरातनं बाहेर आणतो, गुलामगिरीतनं बाहेर काढतो. प्रियानो, हे सगळं कसं झालेलं आहे? तर एक बाप जो धार्मिक आहे, नीतिमान आहे, त्याचा हा परिणाम आहे. प्रियानो, आज तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करू पाहता. कसं होईल तुमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित? प्रियानो, वचन नीतिसूत्र करता नीतिसूत्र 20:7 मध्ये म्हणतो की जर बाप सात्विक असेल, धार्मिक असेल, सरळ मार्गाने चालणारा असेल, तर त्याची मुलं त्याच्या मागे धन्य होतील. धन्य म्हणजे काय? आशीर्वादित होतील. आणि प्रियानो, देवाचा आशीर्वाद समृद्धी आणतो. समृद्धी म्हणजे काय? सफलता. तर प्रियानो, ती मुलं बापाच्या ह्या आशीर्वाद, बापाच्या धार्मिकतेमुळे काय होणार आहे? सफल होणार आहे. शास्त्रवचन म्हणतं की नीतिमानाचं घर परमेश्वर काय करतो? नीतिमानाच्या 1000 पिढ्या आशीर्वाद करतो. नीतिमानाचं घर मौल्यवान मनोरम वस्तूंनी भरून टाकतो. परमेश्वर नीतिमानाच्या घरावर देवाचा आशीर्वाद असतो आणि देवाचा आशीर्वाद समृद्धी आणतो. प्रियानो, हीच गोष्ट आपल्याला फार समजण्याची गरज आहे. मोठी ध्येय बनवून त्याच्या मागे धावू नका प्रियानो. अशी कल्पना करू नका की मी खूप पैसा कमवला मग माझी मुलं सुरक्षित होतील. नाही प्रियानो, देवाच्या आशीर्वाद तुमची मुलं सुरक्षित होणार आहेत. आणि तुम्ही जर धार्मिक असलात तर देवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील. तुम्ही जर धार्मिक असलात तर तुमच्या घरात लेकरं आपसूक सफल होणार आहेत. प्रियानो, तुमच्या घरातली तुमची पत्नी, तुमची स्त्री सुद्धा काय होणार आहे? सफल द्राक्षवेलीसारखी होणार आहे. होय प्रियानो, ही गोष्ट फार 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 महत्वाची आहे. आणि म्हणूनच देवाचं वचन काय म्हणतं? आम्ही काय केलं पाहिजे? एका पुरुषाने काय केलं पाहिजे? एका बापाने काय केलं पाहिजे? तर धार्मिकता जोपासली पाहिजे. प्रियानो, धन दौलतीचं काय घेऊन बसला? प्रियानो, आम्ही पाहतो जेव्हा इकॉनॉमिक क्रश होते तेव्हा लाखो रुपयांची अवस्था चिल्लर सारखी होऊन जाते. रशियामध्ये या गोष्टी घडलेल्या आम्ही पाहतो, नाही का? होय, आम्ही हे पाहतो. लाखो रुपये, इकॉनॉमिक क्रश झाली, परिस्थिती इतकी विपरीत झाली की लाखो रुपये, करोडो रुपयाचा मालक भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था झाली. का झाली? कारण मोलच संपलं त्या पैशाचं. इकॉनॉमिक क्रश झाली. प्रियानो, आशीर्वाद क्रश होत नसतं, इकॉनॉमिक क्रश होऊ शकते. पण तुमचा जर आशीर्वाद असला तर त्या रुपयाचं मोल $50 असेल किंवा त्या रुपयाचं मोल अगदी अवमूल्य त्याचं जरी झालेलं असलं तरी देवाचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर असला तर तुमची मुलं सफल होणार आहेत. हे ध्यानात घ्या. त्यामुळे तुम्ही किती प्रॉपर्टी बनवली, तुम्ही किती पैसा साठवला, किती पैसा बँकेमध्ये गोळा केला, किती फिक्स डिपॉझिट केलं, कितीही सोनं घेतलं, तरी त्या गोष्टींचा फायदा होत नाही प्रियानो, किंवा त्या गोष्टींचा फायदा मर्यादित आहे. देवाचा आशीर्वाद प्रियानो अमर्यादपणाने आपल्या लेकरावाळांना समृद्ध करणार आहे. आणि म्हणून प्रत्येक पित्याचं कर्तव्य काय आहे? तर प्रत्येक पित्याने धार्मिकता जोपासली पाहिजे, सात्विकपणाला महत्व दिलं पाहिजे. प्रियानो, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अब्रामाने जो आशीर्वाद इसाकाला दिला तो आशीर्वाद त्याला मिळाला. इसाकाने जो आशीर्वाद याकोबाला दिला तो आशीर्वाद त्याला मिळाला. याकोबाने जे आशीर्वाद आपल्या 12 कुळांना दिला तो आशीर्वाद त्यांना मिळाला. होय प्रियानो, धार्मिकाचा आशीर्वाद सुद्धा काय करतो? कार्य करतो. आणि हे का होतं? कारण परमेश्वर नीतिमानाच्या इच्छा पूर्ण करत असतो. परमेश्वर नीतिमानाला सफल करत असतो. प्रियानो, हीच गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून स्तोत्रकर्ता सुद्धा काय म्हणतो माहिती आहे का? स्तोत्रकर्ता स्तोत्र 1 मध्ये काय म्हटलंय बघा. स्तोत्र 1 आपण जर बघितलं तर तिथे काय म्हटलंय पहा.
जो मनुष्य, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रियानो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला हवं तसं तुमच्या मुलांचं भवितव्य होऊ शकतं. फक्त तुम्हाला गरज कशाची असते? तुमच्या धार्मिकतेची. तुम्ही नीतीने चालता का? तुमचं मन देवाच्या वचनात रमतं का? हे फार महत्वाचं आहे प्रियानो. तुम्ही देवाकडनं आशीर्वाद मिळवले पाहिजे, आणि ते आशीर्वाद काय करणार आहे? तुमच्या मुलांचं भवितव्य प्रकाशित करणार आहे. जो आशीर्वाद तुम्ही मिळवणार आहात, जो आशीर्वाद तुम्हाला मिळणार, तो आशीर्वाद तुमच्या मुलांना सुद्धा आशीर्वादित करणार, धन्य ठरवणार आहे. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की जो मनुष्य, जो पुरुष देवाचं भय धरून चालतो, जो पुरुष परमेश्वराच्या भयात राहतो, त्याची मुलं जैतुनाच्या रोपासारखी त्याच्याजवळ असते. जो मनुष्य सात्विकपणाने चालतो, नीतिसूत्रकर्ता म्हणतो, जो मनुष्य सात्विकपणाने चालतो त्याची मुलं त्याच्या मागे धन्य होतील. धन्य म्हणजे आशीर्वादित होतील. आशीर्वादित होतील याचाच अर्थ ते सफल असतील, ते समृद्ध असतील. तुम्हाला चिंता करायची गरज पडणार नाही, अशी परिस्थिती देवाच्या कृपेने निर्माण होणार आहे, देवाच्या आशीर्वादाने निर्माण होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, मी अगदी प्रत्येक बापाला मी सांगेन की तुम्ही नुसता पैसा कमवण्याच्या मागे लागू नका, नुसतं धन दौलतीच्या मागे लागून आपल्या आयुष्याचा सगळा वेळ त्याच्यात खर्च करत बसू नका. तर आपल्या आचाराकडे, आपल्या विचाराकडे लक्ष ठेवा. तुम्ही धार्मिकता जोपासा. कष्ट जर घ्यायचे असतील तर ते पैसे कमवण्यासाठी नाही, कष्ट घ्यायचे आहेत आशीर्वाद कमवण्यासाठी. कष्ट घ्यायचे आहेत देवापुढे नीतिमान राहण्यासाठी. कष्ट घ्यायचे आहेत देवाला संतोष मिळण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल तेव्हा नीतिमानाच्या हजारो पिढ्या आशीर्वादित होतात, हे ध्यानात घ्या. तुमच्या मुलांना पैशाची नाही, तुमच्या मुलांना आशीर्वादांची गरज आहे. तुमच्या मुलांना जर आशीर्वाद लाभले तर त्यांना संधी लाभणार आहे, पैसा कमवण्याची संधी लाभणार आहे, पैसाही त्यांना मिळणार आहे, त्यांच्या गरजा सुद्धा पुऱ्या होणार आहेत. होय प्रियानो, आणि हीच गोष्ट आपण ध्यानात घ्यायची गरज आहे. हीच गोष्ट आपण ध्यानात घ्यायची गरज आहे. परमेश्वराने अब्राहमाची लेकरं आशीर्वादित केली कारण अब्राहम नीतिमान होता. परमेश्वराने इसाकाची लेकरं आशीर्वाद केली कारण इसाक नीतिमान आहे. परमेश्वराने याकोबाला आशीर्वादित केलं कारण इसाक नीतिमान आहे, याकोब नीतिमान आहे, म्हणून त्याची लेकरं सुद्धा आशीर्वादित झाली. प्रियानो, आज आम्ही पाहतो इस्रायलाला जो आशीर्वाद आहे, आज हजारो वर्षानंतर सुद्धा जो आशीर्वाद इस्रायलाला आहे, तो आशीर्वाद कोणामुळे आहे? तर त्यांचा बाप अब्राहम, त्यांचा बाप इसाक, त्यांचा बाप याकोब याच्यामुळे आहे. आणि म्हणून प्रियानो, मी तुम्हा प्रत्येकाला विनंती करतो, प्रत्येक बापाला माझी विनंती आहे, प्रत्येक वडिलांना मला सांगायचं आहे की तुम्ही काळजी करता तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलांना चांगलं भविष्य मिळालं पाहिजे म्हणून कष्ट घेता, झटता, ठीक आहे, परंतु नुसत्या कष्टाने काहीही साध्य होत नाही. नीतिमानाच्या गरजा झोपेतही पुऱ्या होतात. तुम्ही जर नीतिमान राहिलात तर तुमच्या गरजा देव जाणून आहे, झोपेतही परमेश्वर तुमच्या गरजा पुऱ्या करेल. तुम्ही जर नीतिमान आहात, तुम्ही देवाबरोबर त्याच्या शांतीमध्ये आहात, देवाबरोबर शांतीच्या करारात जर तुम्ही आहात, तर देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखणार आहे प्रेम. आणि म्हणून मला प्रत्येक बापाला आज सांगायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या लेकरांचं भविष्य बनवायचं आहे, पण प्रारंभ आणि शेवट येशू ख्रिस्त आहे. तुम्ही तुमची लेकरं देवाच्या हाती सोपवून द्या आणि जास्तीत जास्त आशीर्वाद देवापासून मिळवा. तुम्ही मिळवलेला आशीर्वाद तुमचं देवापुढे, देवाच्या दृष्टीपुढे असणारं नीतिमत्व तुमच्या पुढच्या पिढीला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून मी प्रत्येक बापाला सांगेन, होय, की तुम्हाला काय शिकवायचं मुलांना हे समजून घ्या. नुसते कष्ट करायला शिकवायचं नाहीये. तुमच्या मुलांना फक्त कला आणि कौशल्य देऊन चालणार नाहीये. तुमच्या मुलांना धार्मिक बनवलं पाहिजे. तुमच्या मुलांना तुमचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली पाहिजे. प्रियानो, तुम्ही स्वतःला धार्मिक बनवा,
तुमची पुढची पिढी आपसुकच आशीर्वादित होणार आहे. आपण प्रार्थना करू. हे बाप्पा, आज मी विशेष म्हणून प्रत्येक पित्यासाठी प्रार्थना करतो. बाप्पा, एक पिता आपल्या लेकरांचं भवितव्य प्रकाशित करण्यासाठी, आपल्या लेकरांचं भविष्य बनवण्यासाठी रात्रंदिवस झटतो आणि आपल्या कुटुंबाची काळजी, चिंता त्याला पळवत ठेवते आणि ह्या चिंतेने तो ग्रासलेला असा असतो आणि बाप्पा, त्याच्या मनात एकच विचार असतो, त्याचं कुटुंब, त्याची लेकरं. आज मी ह्या बापासाठी विनंती करतो, प्रार्थना करतो. बाप्पा, या बापाच्या हृदयाला स्पर्श कर आणि त्याने कष्टाचा मार्ग नाही, आशीर्वादांचा मार्ग निवडावा असं दैनकृपेने घडवून आण. बाप्पा, तुझी कृपावृष्टी कर. त्यांचं आचरण, देवापुढे असलेलं त्यांचं वागणूक, देवापुढे त्यांनी जोपासलेली नीती, ह्या गोष्टी त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या मागे आशीर्वादित करणार, समृद्ध करणार आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे विनंती करतो प्रभुबाप्पा, आज या पितृदिनाच्या दिवशी, फादर्स डेच्या दिवशी प्रत्येक पित्यासाठी मी खरंच आशीर्वाद मागतो. प्रत्येक पित्यासाठी परमेश्वर पित्या, बाप्पा, त्यांनी तुझं वचन जाणावं यासाठी त्यांचे अंतचक्षु प्रकाशित होणं मागतो प्रभुबाप्पा. परमेश्वर पित्या, नीतिमानाच्या पिढ्या आशीर्वादित असणार आहेत आणि म्हणून प्रत्येक बापाने आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या लेकरांना आशीर्वादित करण्यासाठी नीतिमान असणं हीच सगळ्यात मोठी गरज आहे आणि ह्याच गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तू आपली कृपावृष्टी कर आणि प्रत्येक पित्याला परमेश्वर पित्या तू आज आशीर्वादित कर, ही विनंती आणि प्रार्थना करतो ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण ते राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.